सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। पुरंदर हवेली मतदारसंघात घडणार परिवर्तन, सूरज घोरपडे यांनी व्यक्त केला विश्वास। पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात घडेल परिवर्तन, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार सूरज घोरपडे यांनी व्यक्त केला विश्वास। आज पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे स्वराज्य पक्षाचे उमेदवार सूरज घोरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, पुरंदर हवेली मतदारसंघात नक्की परिवर्तन घडेल। त्यांनी भविष्यात पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात कोणत्या प्रकारची विकास कामे करणार याबाबत त्यांनी आपले विचार मांडले। मतदारसंघात कसलीही विकास कामे झाली नाहीत। आम्ही शिवकालीन पद्धतीचा अवलंबन करून मतदारसंघात वेगवेगळ्या भागात विकासाचं काम करणार असे त्यांनी यावेळी सांगितले। पुरंदर आणि हवेली तालुक्यात आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत असून हवेली तालुक्यातून मला चांगले मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार सूरज घोरपडे यांनी नागरिकांना मला मतदान करण्याचं आवाहन केले। यावेळी निवडून आल्यानंतर मतदारसंघाचा कायापालट नक्की करेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर अण्णा दळवी, पुणे। नमस्कार, मी श्री सूरज घोरपडे, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष परिवर्तन महाशक्तीचा अधिकृत उमेदवार, पुरंदर विधानसभा मतदारसंघ। सर्वांना जय शिवराय, जय स्वराज्य। विकास कामांवरती जर आपण बोलायला गेलं तर सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपल्या भागात पाणी टंचाई। पाण्यावरती सगळ्या मतदारांच्या आम्हाला प्रतिक्रिया एकच आहेत, पाण्याचा प्रॉब्लेम, रस्त्यांचा प्रॉब्लेम, लाईटीचा प्रॉब्लेम, पथदिवांचा प्रॉब्लेम, सगळीकडे एकच गोष्ट बोलली जाते। दुसरी गोष्ट आहे MIDC मध्ये जरी असली तरी तिथं देखभाल नाही किंवा त्याच्यामध्ये आपल्या माणसांना रोजगार नाही। आपल्या माणसांना रोजगार मिळाला पाहिजे। आपले तरुण वर्ग, तरुण पिढी जी मोबाईलमध्ये बसली आहे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे। आपल्या युवकांना आता नवीन ज्या गोष्टी आहेत, समजा 12वी पास झाले तर त्यांना करिअर अकॅडमी आपल्याकडं इथं नाहीये किंवा त्यांना असं स्पोर्ट अकॅडमी नाहीये। आपल्या भागातली पोरं ना UPSC MPSC मध्ये जास्त आहेत, ना कुठल्या क्रीडामध्ये आहेत ती मोजकीच आहेत। पण सगळी पोरं जर घडली तर उद्या आपला पुरंदर एक पुरंदरचा एक लय मोठा विकास होऊ शकतो। आता शिक्षण असू द्या, आरोग्य असू द्या, हॉस्पिटल तशा प्रकारचे नाहीयेत, शिक्षणामध्ये शाळा तशा प्रकारच्या नाहीत। आता मी हे बोलतोय, मी बोलत नाहीये, म्हणजे मला मतदारांनी सांगितलंय। मी प्रत्येक गावागावात जाऊन, प्रत्येक घराघरात जाऊन प्रचार केलाय। असं नाही की कुठलं गाव राहिलं असं, तर तिथनं मला प्रत्येक मतदारांची एकच प्रतिक्रिया आहे, बाबा शिक्षण पद्धती व्यवस्थित नाही, बाबा हॉस्पिटलचा कोणाचा प्रॉब्लेम झाला तर संध्याकाळी हॉस्पिटल लवकर जाऊ शकत नाही। इथपासून माणसांचे मुद्दे आहेत। त्यातून महिला सक्षमीकरण आहे, महिलांवरती जे आता बापदेव घाटामधले प्रकरण असू किंवा काय असू, आपल्याला जेवढं आम्हाला आमच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडनं जेवढं चांगली कामं करता येतील तेवढे चांगली कामं आम्ही करून शिक्षण, महसूल, आरोग्य, क्रीडा या गोष्टींवरती सर्वात जास्त भर दिला जाईल। पाणी, जेव्हा बाकीचे जे मुद्दे आहेत त्याच्यावरती तर मी नक्की काम करेलच। ओके।